Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार, मी राहुल चौबे संचेती हॉस्पिटलमधनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या लाईव्ह वेबिनारसाठी. आजचा विषय आहे गुडघेदुखीमध्ये फिजिओथेरपीचे महत्त्व. श्रोते हो, हा वेबिनार सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. मी डॉक्टर पराग संचेतींच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि एक पेशंट सरांकडे आला. पेशंट जाम खुश होता कारण का त्यांनी आज मॉर्निंग वॉक मध्ये 45 मिनिटं चालला. त्या खुशीचं धन्यवाद देण्यासाठी त्यांनी सरांना पेढ्याचा बॉक्स दिला. पण सर म्हणले मी तर अर्धाच बॉक्स पेढा घेणार. दोघंही आश्चर्य, पेशंट सुद्धा आश्चर्य, मी सुद्धा आश्चर्य. आम्ही विचारलं असं का? तर सरांनी सांगितलं माझा वाटा फक्त 50% आहे, 50% फिजिओथेरपीचा वाटा आहे. तर त्या पेशंटला सांगितलं की तू हा अर्धा पेढ्याचा बॉक्स फिजिओथेरपिस्टला द्या. श्रोतेहो, मला तर महत्व कळालं फिजिओथेरपीचं. जाणून घेऊया आजच्या वेबिनार मध्ये गुडघेदुखीमध्ये फिजिओथेरपीचे काय महत्व आहे. ओव्हर टू यू डॉक्टर सौरभ. थँक्यू सो मच राहुल. अतिशय छान तुम्ही किस्सा सांगितला आणि एवढ्या छोट्या 2 वाक्यांच्या किस्स्यांमध्ये फिजिओथेरपीचं महत्व खूप छान पद्धतीने तुम्ही पटवून दिलं. आणि आज माझ्या सर्व प्रेक्षकांना मी मीट द नी एक्सपर्ट या नवीन पर्वामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात पराग सर आपल्यासाठी वेळ काढून आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि यावेळेचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे गुडघ्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये फिजिओथेरपीचे महत्व. आणि या बाबतीत आपण बऱ्याच वेळा सरांनी कुठकुठल्या गुडघ्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात, आपण डाएटवर बोललो, आपण ऑस्टिओपोरोसिसवर बोललो, लिगामेंट इंजुरीज बद्दल बोललो, अशा अनेक विविध विषयांवर आपण बोललेलो आहोत. पण या सगळ्या गुडघ्यांच्या आजारांमध्ये किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये एक्सरसाइज, कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट किंवा फिजिओथेरपी याचं एक खूप महत्व आहे. आणि याच्याबद्दल पराग सर आज आपल्याला सांगणार आहेत. पराग सर, thank you so much for joining us. I welcome you all in the new episode of Meet the Knee Expert. Thank you very much, Saurabh. धन्यवाद. I am so happy to be here today. सर, आता आजचा जो आपला कार्यक्रम आहे आपण थोडा वेगळ्या स्वरूपाने करणार आहोत. आपण गेल्या 2 आठवड्याभर आपण लोकांकडनं वेगवेगळे प्रश्न मागवत होतो, जेणेकरून काही महत्वाचे प्रश्न आपण शॉर्टलिस्ट करू शकतो. तर मी अशा पद्धतीने काही प्रश्न प्रेक्षकांचे शॉर्टलिस्ट केलेले आहेत की जे खूप कॉमन होते किंवा खूप लोकांनी विचारले होते. तर अशा प्रकारच्या प्रश्नातनं आपण जास्तीत जास्त लोकांची उत्तरं देऊ शकतो. तर आधी मी ते प्रश्न घेणार आहे जे आपल्याकडे मागच्या 2 आठवड्यामध्ये आपल्या इनबॉक्सेस मध्ये आपल्याला ईमेलवर आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे लाईव्ह प्रश्न आपल्याला येतील त्याच्याकडे आपण वळूया. नक्की डेफिनेटली. आणि राहुल, धन्यवाद, तुम्हाला ती गोष्ट आठवली आणि तुम्ही ती ह्यावेळी सांगितली. आणि व्यायामाचं खरंच महत्व आणि हा खरा किस्सा आहे. म्हणजे आम्ही एक जे सांगतो रुग्णांना की ठीक आहे, तुम्हाला संधिवात आहे, तुम्ही गोळ्या घ्या, पण व्यायाम करा. आणि मी नक्की सगळ्यांना हे सांगतो, आणि राहुलनी हे एखाद्या वेळेस ऐकलं असेल की तुम्ही एक वेळ गोळ्या घेऊ नका, एक वेळ जे मी प्रिकॉशन सांगतो ते तुम्ही पाळू नका, पण व्यायाम मात्र रोज करा. हे मी आवर्जून सगळ्या पेशंटना सांगतोच. आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. जी. तर पहिला प्रश्न जो आहे तो 4-5 आपल्या पेशंट्सनी हा विचारलेला आहे की त्यांना सकाळी उठल्यानंतर गुडघ्यामध्ये आणि ओव्हरऑल जॉईंट्स मध्ये स्टिफनेस जाणवतो. आणि त्या स्टिफनेसमुळे पहिल्या साधारण 15-20 मिनिटं ते अर्धा तास सकाळची सुरुवात होताना त्यांना चालायला अवघड होतं, त्यांना पेन होतं आणि ओव्हरऑल त्यांना स्टिफनेस जाणवतं. तर हे कशामुळे होतं? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि बरेच वेळा जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतात आणि हे जी कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब की सकाळी उठल्यावर गुडघा माझा खूप दुखतो, थोडासा असा स्टिफ होतो, वाकत नाही, पण एक 5-10 मिनिटं झाले, मी जरा चाललो, मी थोडं बाहेर गेलो आणि एक 10-15 मिनिटांनी तो मोकळा होऊन जातो आणि नंतर मग दुखत नाही. पण परत एक 2-3 तास एका ठिकाणी बसलो तर उठल्यावर परत तो दुखायला लागतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे ह्याला थोडंसं एक मॉर्निंग स्टिफनेस मी म्हणतो. की रात्रभर काय होतं की जे स्नायू असतात ते अकडून जातात, ते गुडघ्याला थोडं जाम करतात, किंवा घोट्याला पण, अजूनही बाकी सांधे, पण गुडघा आणि घोटा, दीज आर व्हेरी टिपिकल जॉईंट्स विच गेट स्टिफ इन द मॉर्निंग. आणि त्याच्यामुळे मग गुडघा दुखतो आणि चालायला तुम्ही खाली अंथरुणातून उतरला
की तो एकदम गुडघा दुखतो आणि वाटतं की अरे बापरे आता काय झालं, आता फारच काहीतरी मोठं झालं. आणि मग नंतर थोडंसं असं वेळ जाईल तसा तो गुडघा अनस्टिफ होतो, मोकळा होतो आणि मग दुखणं कमी होतं. आणि ह्याच्यासाठी खास मी काय सांगतो लोकांना की ठीक आहे, काही गोळ्या ज्या आहेत ते घ्या. रात्री एक गोळी मी सांगतो एंडोकॅप SR झोपायच्या आधी घ्या. पण सर्वात महत्वाचं काय सांगतो की उठण्याच्या आधी तुम्ही काही एक एक्सरसाइज करा. एक वॉर्मअप एक्सरसाइज ज्याला म्हणतो, म्हणजे अंथरुणातून बाहेर पडायच्या आधीच जर तुम्ही काही व्यायाम केले आणि ते व्यायाम मोजून 5 ते 7 मिनिटं केले तर तुम्हाला तो मॉर्निंग स्टिफनेस काहीच होणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदम मोकळेपणाने उठू शकाल आणि तुमच्या दैनंदिन कार्याला लागू शकाल. तर हे फार महत्वाचं आहे की मॉर्निंग फ्यू लुझनिंग वॉर्मअप एक्सरसाइजेस. तर मी तुम्हाला विनंती करतो सौरभ की असे काही व्यायाम तर तुम्ही काही डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकाल का की जेणेकरून ऍक्च्युली कळेल. कारण मला सांगणं ठीक आहे की तुम्ही गुडघा हलवा, घोटा हलवा, पाय सरळ करा, वाकवा, पण हे तुम्ही प्रत्यक्षात जर डेमॉन्स्ट्रेशन दिलं तर जे आज आपले श्रोते आलेले आहेत तर त्यांना ते नक्कीच आवडेल. तर तुम्ही सौरभ नक्कीच. एक डेमो दाखवू शकाल का प्लीज? नक्कीच सर. आपण आपले जे ऑनलाईन कन्सल्टेशन करतो त्यासाठी आपण पेशंटला पाठवण्यासाठी काही व्हिडिओचं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं, अरे वा, जेणेकरून आपण त्यांना छान दाखवू शकतो की ते व्यायाम कसे करायचे. तर मी व्हिडिओ शेअर करून आपल्या प्रेक्षकांना नक्कीच दाखवू शकतो ते. ओके, सो नाईस ऑफ यू, प्लीज दाखवा. सो हे जो पहिला व्हिडिओ आपण बघणार आहोत, जसं सरांनी सांगितलं की इनबेड मोबिलिटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बेडमधनं खाली उतरायच्या आधी हे व्यायाम करणं गरजेचं असतं. सो बेसिकली ह्या व्यायामामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्या कमरेपासून खालच्या पूर्ण पायांच्या प्रत्येक जॉईंटची, प्रत्येक सांध्याची हालचाल करायची. जसं फर्स्ट एक्सरसाइज मध्ये बघतो याला अँकल पंप्स म्हणतो आपण. तर ते पूर्णतः बोटं खाली दाबायची आहेत पावलाची आणि पाऊल तुमच्याकडे ओढायचंय, जेणेकरून आपण काफ मसलला स्ट्रेच देतो, आपल्या अँकलला मोबिलाइज करतो. अशी ही पहिली एक्सरसाइज करायची. काफ इज ऑल्सो कन्सिडर्ड अ सेकंड हार्ट इन आवर बॉडी. त्याच्यामुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्शननी ब्लड सर्क्युलेशन पण बेटर व्हायला मदत मिळते. त्याच्यानंतर आपल्या नी साठी आणि आपल्या हिपसाठी याला हिल स्लाइड जसं म्हटलं जातं. सो हे आपण ऑल्टरनेट करू शकता किंवा एका पायाचे 3-4 वेळा करून दुसऱ्या पायाकडे वळू शकता. याच्यामुळे आपलं जे सायनोव्हियल फ्लुइड असतं, जे रात्रभर एका ठिकाणी झोपल्यामुळे इट बिकम स्टॅग्नंट. सो या मोबिलिटी एक्सरसाइजेसनी ते सायनोव्हियल फ्लुइड जॉईंट मध्ये व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट व्हायला मदत होते. त्याच्याबद्दल पराग सर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. हा जो तिसरा एक्सरसाइज आहे हा आपल्या हिप जॉईंटसाठी आणि आपले ग्लूट्सचे आणि बॅकचे जे मसल असतात त्यांना एक हलकासा स्ट्रेच मिळावा आणि हिप जॉईंट फ्री व्हावा, यासाठी आपण हा तिसरा एक्सरसाइज करू शकतो. याला नी टू चेस्ट असं म्हटलं जातं. सो हे प्रत्येक व्यायाम 3-3 वेळा दोन्ही पायांसाठी करायचे आहेत. आणि हा चौथा जो व्यायाम आहे याला लॅटरल ट्विस्ट म्हटलं जातं, जेणेकरून आपल्या पाठीचे स्नायू आणि आपली बॅक याला पण थोडं मोबिलायझेशन मिळावं म्हणून, की पाय एका बाजूला आणि त्याच वेळेला मान त्याच्या ऑपोजिट साईडला वळवायचे आहे, जेणेकरून पूर्ण स्पाइनला थोडीशी मोबिलिटी आणि थोडा वॉर्मअप मिळेल. अशा पद्धतीने आपण या एक्सरसाइजेस करू शकतो. आणि हे सगळे झाले की तुम्ही उठून बसू शकता आणि त्याच्यानंतर जस्ट खाली उतरायच्या आधी दोन्ही आपले पाय सरळ करणे आणि वाकवणे, अशा पद्धतीने हा एक्सरसाइज, दिस इज अगेन अ मोबिलिटी एक्सरसाइज फॉर युअर नी. याने गुडघा मोकळा व्हायला मदत मिळते. त्याच पद्धतीने, त्याच बरोबरीने आपले मांडीचे जे स्नायू असतात त्यांचं पण थोडं ऍक्टिव्हेशन होतं. असे मोबिलिटी एक्सरसाइजेस रोज हार्डली, जसं सर म्हणाले 3 ते 5 मिनिटं याला लागतात. हे रोज तुम्ही सकाळी उठून चालायच्या आधी हे व्यायाम चालू करणं गरजेचं आहे. सर यू आर ऑन म्यूट सर. खूप चांगले तुम्ही हे व्यायाम सांगितले आणि जर रोज सकाळी सगळ्यांनी हे व्यायाम जरी केले, ज्याला दुखत नसेल त्यांनी जरी केले तर इट इज व्हेरी गुड. ह्याचा फायदा अजून एक आहे, हा गुडघ्याचा स्टिफनेस साठी फायदा आहे, पण बऱ्याच वेळा प्लॅन्टर फेशायटिस म्हणजे लोकांना कॅल्केनियल स्पर असतं आणि सकाळी उठल्यावर त्यांचा अँकल इतका स्टिफ होतो की त्यांना चालताच येत नाही, पाय जड पडतो, मुंग्या येतात. तर त्यांच्यासाठी पण हा जर व्यायाम त्यांनी केला प्लॅन्टर फेशायटिस साठी तर खूप चांगला आहे. आणि नंतर एक 5 मिनिटं पाय असा अख्खा बादलीत गरम पाण्याच्या बुडवला, अर्धा चमचा मीठ टाकून आणि त्याच्यातूनच 50 वेळा अँकल वर खाली केलं, जसं तुम्ही झोपून दाखवलं तसं पाण्याच्या आत वर खाली केला बरोबर. तरी तो पेन पूर्णपणे जातो आणि हे मॉर्निंग स्टिफनेस कम्प्लीट नाहीसा होतो. तर खूप चांगलं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं सौरभ. अजून काही प्रश्न असेल तर आपण
हो दुसऱ्या सर. प्रश्नाकडे वळूया. हो सर. तर दुसरा प्रश्न जो आहे सर, तो आहे की एक 65 वर्षांच्या महिला आहेत. त्यांना गेल्या 4-5 वर्षापासून नी पेन होत आहे आणि त्या नी पेनमुळे त्यांना चालायला पण त्रास होतोय, पायऱ्या चढायला त्रास होतो. त्याच्यामुळे त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि डॉक्टरांनी त्यांना नी रिप्लेसमेंट करायला सजेस्ट केलं आहे. अच्छा. पण ओव्हरऑल पॅन्डेमिक आणि लॉकडाऊनमुळे आणि कोविडमुळे त्यांना भीती आहे की मी आता हे ऑपरेशन करू किंवा नको. तर त्यांना काही महिने ऑपरेशन पुढे ढकलायचं आहे. तर तोपर्यंत त्यांनी काय केलं पाहिजे? ते 2-3 महिने त्या काय करू शकतात असा त्यांचा प्रश्न. खूपच एक्सलंट. खूप चांगला प्रश्न. आणि मी सध्या आता व्हर्च्युअल कन्सल्टेशन करत आहे, कारण कोविडमुळे लॉकडाऊन असल्यामुळे पेशंट्सना संचेती हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येत नाही. आणि व्हर्च्युअल कन्सल्टेशनमध्ये बऱ्याच वेळा मला क्लिअरली त्यांचा एक्सरे बघून दिसत असतं की हाडाची झीज झाली आहे, एकमेकांवर गुडघा घासतोय आणि सांधा बदलायचा हा एकच उपाय आहे. पण बऱ्याच वेळा रुग्ण मला विचारतात की डॉक्टर, मी ऑपरेशन करायला तयार आहे, पण आता थोडासा काळ बरोबर नाही, कोविड कमी होऊ दे, लॉकडाऊन संपू दे, मग मी नक्की ऑपरेशन करेल, पण तोपर्यंत मी काय करू? म्हणजे हा एकदम चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आणि ह्याच्यासाठी 2 पद्धतीने मी त्यांना सांगतो. एक तर काही गोळ्या घ्यायला पाहिजे, काही ज्या पेन किलर्स आहेत त्या घ्यायला पाहिजे. रोजची एखादी गोळी, 1.5 गोळी, अर्धी गोळी, जे काय त्यांना लागत असेल त्या गोळ्यांनी थोडा रिलीफ नक्कीच मिळतो. जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत रिलीफ मिळेल. आणि सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे फिजिओथेरपी. त्यांनी एक्सरसाइज केले पाहिजे. आणि जर ते व्यायाम त्यांनी केले आणि हे पेनकिलरची गोळी घेतली आणि काही प्रिकॉशन्स जर पाळले की मांडी घातली नाही, जिने चढले उतरले नाही, टॉयलेटसाठी असं कमोड टाईप वापरलं, तर मग ते ऑपरेशन नक्कीच सांधा बदलायचा आपण पुढे ढकलू शकतो. आता व्यायाम काय करायचे हा प्रश्न उद्भवतो. गोळ्या घेणं सोपं आहे, प्रिकॉशन्स तर मी सांगितले काय करायचे, पण बऱ्याच वेळा त्यांना कसं आहे ना की व्यायाम काय करावे, कारण मी तर घरीच आहे, ते म्हणतात मला आता कुठं बाहेर जाता येत नाही, मुलं जाऊन देत नाहीत बाहेर, बाहेर गेले तर रिक्षा बंद, बस बंद, कसं मी यायचं हॉस्पिटलला, तर व्यायाम काय करू? तर ह्याच्यासाठी सौरभ, परत एकदा जर तुमच्याकडे काय असे डेमो व्हिडिओज असतील तर प्लीज तुम्ही दाखवा की काय व्यायाम केल्याने आपण सांधा बदलायचं ऑपरेशन रोखू शकतो, की समजा रोखू नाही शकलो तर ऍटलीस्ट पोस्टपोन करू शकतो. असे काही व्यायाम असतील तर प्लीज दाखवता का? नक्कीच सर. सो ज्यावेळेला आपण ह्या एक्सरसाइजला आपण प्रिहॅब एक्सरसाइजेस म्हणतो. सो अच्छा. बेसिकली सर्जरी व्हायच्या आधी हे व्यायाम केल्याने सगळ्या स्नायूंची मसल्सची ताकद वाढते. सो आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूला 4 मेजर मसल ग्रुप असतात, ज्यांना आपण फ्लेक्झर्स, एक्सटेन्सर्स, ॲडक्टर्स आणि ॲबडक्टर्स असे म्हणतो. तर या 4 मसल ग्रुप्सचं आपण जेवढं स्ट्रेंथनिंग करू तेवढं सर्जरी नंतरची रिकव्हरी फास्ट होते. त्यातला हा पहिला जो एक्सरसाइज आहे, याला डायनॅमिक क्वाड्स म्हणतात. हा आपला क्वाड्रिसेप्स म्हणजे मांडीच्या समोरच्या बाजूचा जो मसल असतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मसल आहे आपल्या लोअर बॉडीचा. सो त्याच्यासाठी हा व्यायाम आहे. सो हा मसल 2 जॉइंटवर काम करतो. एक गुडघ्यामध्ये हा एक्सटेन्शनचं काम करतो आणि आपल्या मांडीमध्ये, आपल्या हिपमध्ये किंवा खुब्यामध्ये फ्लेक्शनचं काम करतो. म्हणून पहिला जो होता त्याला आपण नी एक्सटेन्शनचं काम केलं आणि आता दुसरे जो व्यायाम आहे स्ट्रेट लेग रेज, याच्यामध्ये आपण हिप मध्ये जे क्वाड्रिसेप्सची ॲक्शन आहे त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी हा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघत असाल तर आपण वेट कफ लावलेला आहे. ब्राउन कलरचा जो अँकलला लावलेला आहे त्याला वेट कफ म्हणतो. सो असं एक अर्धा किलो, 1 किलो जेवढं तुम्हाला सहन होईल त्या पद्धतीचं वजन तुम्ही अँकलला बांधून जर का व्यायाम केले तर तुमच्या स्नायूंची ताकद वाढणं अजून सोपं होतं. सो जिथं तुम्हाला ॲरो दिसतोय तिथे हा मसल असतो आणि तिथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन जाणवतं. हा तिसरा जो एक्सरसाइज आहे तो आपल्या हिप ॲबडक्शनसाठी आहे. जो आपल्या मांडीच्या बाहेरच्या बाजूचे मसल असतात त्यांच्यासाठी हा एक्सरसाइज आहे. आणि हे सगळे एक्सरसाइज तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो तुम्हाला जेवढं जमेल तेवढं वजन लावून तुम्ही हे करू शकता. हा चौथा एक्सरसाइज हा आपल्या हॅमस्ट्रिंग मसलसाठी आहे, जो म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूचा जो स्नायू असतो, जो आपल्याला पाय वाकवायला मदत करतो किंवा आपल्या खुब्यातनं पाय मागच्या बाजूला न्यायला मदत करतो. तर त्या मसलसाठीचा हा एक्सरसाइज आहे. सो हे 4 व्यायाम आपण 4 जे थाईजचे आपल्या मांडीचे सगळ्यात महत्त्वाचे मसल आहेत, त्यांच्या स्ट्रेंथनिंगसाठी जर का केले, तर दॅट इज रिअली हेल्पफुल आणि त्याच्यातनं नक्कीच खूप फायदा मिळू शकतो सर्जरी नंतरच्या रिकव्हरीसाठी आणि सर्जरीच्या आधी सुद्धा जेवढे मसल जास्त स्ट्रॉंग होतील, तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. So would you like to add something to that?
नाही, फारच चांगले, खूप सोपे व्यायाम आहेत, साधे व्यायाम आहेत आणि घरी करण्यासारखे व्यायाम आहेत. तर ह्याच्यात बरेच लोक मला विचारतात की माझा गुडघा दुखतोय आणि तुम्ही खुब्याचे व्यायाम का मला सांगता. तर ॲबडक्टस स्ट्रेंथनिंग हा एक फार महत्त्वाचा व्यायाम आहे आणि जे हिपचे मसल्स आहेत ते गुडघ्यालाही क्रॉस करतात. त्यामुळे हिप ॲबडक्टस स्ट्रेंथन केल्याने गुडघ्यालाही फायदा होतो. सो बरोबर. बऱ्याच वेळा पेशंट्सना ते वाटतं की अरे माझा गुडघा दुखतो, मी खुब्याचे व्यायाम काय करू, पण करायला पाहिजे. यांनी जो दाखवला एक व्हिडिओ की तो ॲबडक्टर्स कसे स्ट्रेंथन करायचे हिपचे आणि बरोबर. त्याच्यामुळे गुडघेदुखी खूप कमी होते आणि पाठीलाही फायदा होतो. त्यामुळे कोर एक्सरसाइजेस जे आपण म्हणतो ते पण करायला पाहिजे आणि पुढं काही प्रात्यक्षिक कोरचेही दाखवतील डॉक्टर सौरभ, आणि हिपचे करायला पाहिजे आणि गुडघ्याचे तर करायलाच पाहिजे. जसं प्रोन पोझिशन, मागे झोपून हॅमस्ट्रिंग मसल, पायाला वेट कफ लावून, अर्धा किलोची वाळूची पिशवी लावा जर तुमच्याकडे वेट कफ नसेल तर, साधं चक्क काही असं पिशवीत वाळू भरून जरी तुम्ही तिथं ठेवली तरी दॅट इज गुड इनफ. असे काही आपण इनोव्हेटिव्ह उपाय वजन लावण्यासाठी करू शकतो आणि तो व्यायाम अगदी सहजरित्या घरी करू शकतो आणि गुडघेदुखी थांबवून we can definitely postpone the knee replacement to a few months. राईट. सो मच. सो पुढचा प्रश्न जो आहे, सो ही इज अ 25-year-old पर्सन. त्यांनी 8 महिन्यापूर्वी ACL रिकन्स्ट्रक्शन आणि मीडियल मेनिस्कस रिपेअर त्यांचा झालेला आहे 8 महिन्यापूर्वी. अच्छा. त्याच्यानंतर ही हॅज बीन डुईंग हिज फिजिओथेरपी, बट ही स्टील फील्स सम काइंड ऑफ इन्स्टेबिलिटी इन द नी. गुडघ्यामध्ये इन्स्टेबिलिटी वाटते आणि अजून त्यांना रनिंग मध्ये कॉन्फिडन्स येत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे बरं कशामुळे होत असेल. बरं बरं. म्हणजे ऑपरेशन किती महिन्यापूर्वी झालं म्हणलं? 8 महिन्यापूर्वी झालेला. अच्छा 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 अच्छा. तर ह्याच्यात 2-3 मुद्दे आहेत डॉक्टर सौरभ. एक तर जर 8 महिन्यांनी असा त्रास होत असेल किंवा 6 महिन्यांनी पण जरी होत असेल तर तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनना ज्यांनी हे ACLचं ऑपरेशन केलं त्यांना लगेच दाखवा. म्हणजे पहिलं प्रथम की परत काही री इंजरी तर नाही झाली, परत काही रिटेअर तर नाही झाला. आधी ACL टेअर होता, आता मेनिस्कस टेअर तर नाही झाला, कार्टिलेजला इंजरी तर नाही झाली, हे जाणून घ्या. आणि जर हे सगळं क्लिअर असेल ते तुम्हाला तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन ज्यांनी ते ऑपरेशन केलं ते सांगू शकतील की बाबा ह्याच्यात तरी मला सगळं व्यवस्थित वाटेल, लिगामेंट आपण रिकन्स्ट्रक्ट केलेलं व्यवस्थित आहे, स्टेबिलिटी इज व्हेरी गुड, अस्थिरपणा नाहीये, गुडघा सटकत नाहीये, तुम्हाला असं लूज फिलिंग नाहीये, पडल्यासारखं वाटत नाहीये आणि मेनिस्कस इज ओके, कार्टिलेज इज ओके, तर काय असू शकेल बाबा. तर ह्याच्यानंतर वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेस of the patient of ACL reconstruction not able to perform running or little strenuous activities is the lack of muscle tone and the muscle wasting. म्हणजे जे मसल्स असतात, स्नायू असतात ते वीक होऊन जातात कारण ते स्टिम्युलेटर्स होत नाहीत, ते त्यांची ऍक्शनच नीट ते करू शकत नाही आणि जे वीक झालेले असतात, वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स असतो गुडघ्याचा तो होऊ शकत नाही आणि त्यामुळे मग रुग्ण तो काही खेळ असेल, रनिंग असेल, जॉगिंग असेल करू शकत नाही. ऑपोजिट साईडशी जर तुम्ही मांडीचं गर्थ पाहिलं, मांडीचं जे सर्कम्फरन्स पाहिलं तर ते चांगलं असतं, म्हणजे यू कॅन सी इट इज क्वाईट गुड. आणि जे ऑपरेशन झालेलं मांडीचं जे सर्कम्फरन्स असतं ते एकदम बारीक झालेली असते मांडी, याचा अर्थ वेस्टिंग आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे. खूप चांगले चांगले व्यायाम आहेत आणि आता बऱ्याच वेळा आता जिमला ऍक्सेस नसतो पण घरी करण्यासारखेही काही व्यायाम आहेत. जर तुम्हाला जिम असेल तर त्याचेही काही व्यायाम आहेत आणि असे जर व्यायाम तुम्ही केले तर बिलीव्ह मी की विदिन 2 months to a month you will be fine. म्हणजे 1-2 महिन्यातच ते गुडघ्याचे जे भोवती स्नायू आहेत त्यांची शक्ती येईल, तुम्हाला एक स्ट्रॉंगनेसचं फिलिंग येईल आणि मग तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज करू शकाल. आता हे नेमके कुठले व्यायाम असतात हे आपण डॉक्टर सौरभना विचारूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ की जर मांडीचे स्नायू वीक झाले तर ते कसे स्ट्रेंथन करायचे, काय व्यायाम करू शकतो आणि स्पेशली लॉकडाऊन मध्ये असताना विथ लिमिटेड ऍक्सेस व्हॉट कॅन बी डन. नक्कीच. सर व्हिडिओ दाखवायच्या आधी मला अजून एक प्रश्न याच्याशी संबंधित तुम्हाला विचारायचा वाटतं. सर स्नायूंच्या स्ट्रेंथ बरोबरीनेच ACL नंतर आपण प्रोटोकॉलमध्ये प्रोप्रायोसेप्टिव्ह एक्सरसाइजेस किंवा बॅलन्स साठीच्या काही एक्सरसाइजेस ऍड करतो. सो त्यांचं लिगामेंटच्या रिकव्हरीच्या दृष्टीने काय महत्व आहे? खूपच महत्व आहे. जसं त्याला आपण प्रोप्रिओसेप्शन किंवा प्लायोमेट्रिक एक्सरसाइज म्हणतो की जसं आपण एक गुडघा उभं राहतो, तो गुडघा कुठं आहे, किती वाकला आहे, ह्याचं एक सेन्स असतं ब्रेनला. तर त्याला जे सेन्स असतं तो सेन्स करायला काही त्याच्यात फायबर्स असतात तुमच्या लिगामेंटमध्ये किंवा गुडघ्यात आणि ते फायबर्स ऑपरेशन नंतर थोडे डिॲक्टिव्हेट होतात आणि त्याला आपण प्रोप्रिओसेप्टिव्ह फायबर्स म्हणतो. तर ते जे प्रोप्रिओसेप्शन आहे तो सेन्स जॉईंटमध्ये परत यायला आता काही व्यायाम आहेत प्रोप्रिओसेप्टिव्ह एक्सरसाइजेस, त्याच्यामुळे जॉईंट सेन्स म्हणजे तुमचा गुडघा
किती वाकला आहे, सरळ आहे, वाकडा आहे, तो काय पोझिशनला आहे, हा एक सेन्स ब्रेनला तो जाणून घ्यायला होतो. त्याला प्रोप्रिओसेप्शन म्हणतात. तर हे प्रोप्रिओसेप्टिव्ह एक्सरसाइजेस पण आता आहेत आणि त्यालाही महत्व आहे आणि त्याच्यामुळे पण तुमचा परफॉर्मन्स वाढू शकतो. तर हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे. तर जर तुम्ही काही असे प्रोप्रिओसेप्टिव्ह एक्सरसाइजेस जर तुम्ही दाखवू शकला सौरभ, तर खूप फायदा होईल आपल्या श्रोत्यांना. नक्कीच नक्कीच. कारण की हे जे आपले रुग्ण आहेत त्यांना मला वाटतं या प्रोप्रायोसेप्टिव्ह एक्सरसाइजेसचा पण बऱ्यापैकी फायदा होईल. तुम्ही या येस, दोन्ही काही क्लोज चेन एक्सरसाइजेस आणि काही प्रोप्रायोसेप्टिव्ह एक्सरसाइजेस हे दोन्ही दाखवतो. शुअर शुअर, दॅट विल बी So आता हे जे वंडरफुल. पहिले एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स, दिस इज वन ऑफ द मोस्ट कंपाऊंड आणि लोअर बॉडीच्या सगळ्या मसलला मदत करणारी अशी एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये पायामधलं अंतर तुमच्या शोल्डर एवढं ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर किती खाली जावं, तुमची थाय जोपर्यंत पॅरलल, तुमची मांडी जमिनीला समांतर होत नाही तोपर्यंत खाली जायला काही हरकत नाही. तुमचे गुडघे जे आहेत ते तुमच्या बोटांच्या, पायाच्या बोटांच्या पुढे नाही गेले पाहिजे. त्यात दुसरी स्टेपअप्स ही टोन, मसलचा टोन वाढवण्यासाठी, त्याच पद्धतीने प्रोप्रायोसेप्शनसाठी अतिशय चांगली एक्सरसाइज आहे. सो हे तुम्ही घरातला कुठे एखादा कठडा असेल किंवा पायरी असेल त्याच्यावर करू शकता. आम्ही शक्यतो असा प्रयत्न केला की कुठले इक्विपमेंट न वापरता जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला कशा घरातल्या घरात करता येतील याच्यासाठी हे व्यायाम सांगितले. नाव दिस इज कॉल्ड एज लॅटरल वॉक्स. त्याच्यामध्ये जर का तुम्ही लक्ष दिलं की दोन्ही पायांचे गुडघे वाकतायत आणि परत सरळ होत आहेत. सो ह्या एक्झॅक्ट मुवमेंटमध्ये ACLचं खूप महत्व आहे, कारण की ACL गुडघ्याला कंट्रोल करतो. सो आपण थ्रू दिस एक्सरसाइज वी आर ट्राइंग टू, ही लॅटरल वॉक जी एक्सरसाइज आहे त्याच्या थ्रू आपण वी आर ट्राइंग टू ट्रेन दोज लिगामेंट्स टू स्टार्ट वर्किंग इन डायनामिक स्टेबिलिटी. म्हणजे मुवमेंट होत असताना आपण गुडघ्याला कंट्रोल ठेवण्यासाठी याचा मदत होतो. त्याच्यानंतर जसे सर सांगत होते की प्रोप्रायोसेप्टिव्ह एक्सरसाइज जिथे आपण थोडासा इम्बॅलन्स आपल्या पायांना देतो, तशा प्रकारे तुम्ही एखाद्या उशीवर उभे राहू शकता किंवा जर का एखादा काही स्पॉन्ज असेल, फोम असेल, त्याच्यावर तुम्ही उभे राहून हा व्यायाम करू शकता. या पद्धतीने स्टेबिलिटी ट्रेनर्स मिळतात सुद्धा, सो त्याचा तुम्ही वापर करू शकता. हे जर का खूप इझिली जमायला लागलं तर कुठल्याही एक्सरसाइज मध्ये प्रोग्रेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. की बॉडीला ती एक्सरसाइज चॅलेंजिंग वाटली पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल. तर मग त्यावेळेला तुम्ही सेम त्या कुशनवर एका पायाने उभे राहू शकता, ज्याच्यामुळे यू सी दोज अँकल मुवमेंट्स. त्या अँकल मुवमेंट्समुळे नीच्या दोन्ही बाजूच्या लिगामेंट्सवर प्रेशर येऊन त्यांची प्रोप्रायोसेप्टिव्ह पॉवर अजून वाढते आणि त्यातनं स्टेबिलिटी आणि बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. सो ह्या पद्धतीच्या एक्सरसाइजेस तुम्ही केल्यात तर मला वाटतं आपले जे ACL नंतरचे पेशंट आहेत त्यांना याचा खूप फायदा होईल आणि बाकी पण लोकांना याचा खूप फायदा होईल. एक्सलंट. खूप चांगले पद्धतीचे व्यायाम तुम्ही दाखवले, सोपे आहेत. खास करून जॉईंट सेन्ससाठी, प्रोप्रिओसेप्शनसाठी जो तो तुम्ही व्यायाम सांगितला, तर घरी तुम्ही 2 उश्या ठेवू शकता, थोड्या अशा जाड उश्या घेऊन त्याच्यावर बॅलन्स करू शकता आणि हे व्यायाम अगदी घरी करण्यासारखे आहेत. आणि हाफ स्क्वॉट्सचा तुम्ही व्यायाम सांगितला, साईड टू साईडचा सांगितला आणि काही व्यायाम जे घोट्यांवर वजन ठेवून तोही तुम्ही इथं करू शकता क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंगसाठी. 1 किलोच्या ऐवजी 4 किलो, 5 किलोचं वजन ठेवा आणि असेही चांगले व्यायाम आहेत जे आपण घरी करू शकतो आणि त्याच्यामुळे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथ वाढवून मग परत पूर्ववत ऍक्टिव्हिटीज करू शकतो. तर त्याच्यात महत्वाचं आहे की जस्ट रूल आउट एनी अदर इंजरी आफ्टर ACL सर्जरी. आणि जर काही इंजरी नसेल तर तुम्हाला फक्त व्यायाम पाहिजेत आणि चांगले व्यायाम तुम्ही केला की तुम्ही परत पूर्ववत तुमच्या ऍक्टिव्हिटीज करू शकाल, खेळ खेळू शकाल and you will be back to complete pre-injury fitness level. नॉर्मलचं पेशंटच्या बाबतीत जे मी बघितलेलं आहे की ऑपरेशन नंतर पहिले 2 महिने व्यायाम सिरियसली केले जातात, पण त्याच्यानंतर एकदा नॉर्मल रुटीन चालू झालं की त्याच्यानंतर केले जात नाहीत आणि हे सगळे व्यायाम नॉर्मली प्रोटोकॉलमध्ये उशिरा येतात आणि ते पेशंट करत नाहीत. तर यांचं महत्व आहे का, त्यांनी किती महिन्यापर्यंत हे व्यायाम केले पाहिजेत? पहिले 6 महिने तर अगदी महत्वाचंच आहे, कटाक्षाने रोज करायला पाहिजे. आणि मी तर त्यांना सांगतो की लाईफ लॉंगच व्यायाम करा ना. म्हणजे एनिवे वी आर टॉकिंग अबाउट फिटनेस, वी आर टॉकिंग अबाउट इम्युनिटी. लॉकडाऊनमध्ये सगळेजणच इम्युनिटी वाढवायचा प्रयत्न करतायत आणि इम्युनिटी वाढवायला व्यायाम दिस इज मोर दॅन प्रूव्हन. आणि व्यायाम केल्याने इम्युनिटी वाढते. तर मी तर म्हणतो की रोजच थोडे हे व्यायाम तुम्ही 10 मिनिटं जरी केले रोज तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये, 15 मिनिटं जरी केले तरी बास आहेत. पण फर्स्ट 6 to 8 months आर व्हेरी व्हेरी क्रिटिकल. कारण जे तुम्ही मसल्स डेव्हलप करता, जॉईंट सेल्स डेव्हलप करता, तो त्या पिरियडला नाही झाला, मग तुम्ही 2 वर्षांनी म्हणला की मी रोज 2 तास व्यायाम करतो, इट्स टू लेट. पण पहिले ते 6-8 महिने झाले तर तुम्ही मग एक
रेग्युलर मेंटेनन्स व्यायाम करा. फर्स्ट फ्यू मंथ्स 6 मंथ्स इज इम्पॉर्टंट लोडिंग डोस, म्हणजे जो इम्पॉर्टंट सुरुवातीचा व्यायाम आहे तो आहे, आणि नंतर तुम्ही मेंटेनन्स डोस व्यायाम करा. दॅट इज व्हॉट आय ॲडवाइज, अँड दॅट इज टू बी डन लाईफ लॉंग. म्हणजे एखाद दिवस चुकला, विकेंडला नाही केला तर ठीक आहे, पण आठवड्यातून 4 ते 5 दिवस हा व्यायाम झालाच पाहिजे. अगदी बरोबर सर. सो यू जस्ट मेन्शन्ड अबाउट डेली रुटीन ऑफ फिटनेस आणि रोज काहीतरी व्यायाम पाहिजे. आता लॉकडाऊन मध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय खूप लोकांनी प्रोएक्टिव्हली सायकलिंग, रनिंग अशा गोष्टी चालू केलेल्या आहेत. सो पुढचा प्रश्न अशाच एका सायकलिस्ट आणि रनरचा आहे की ही हॅज स्टार्टेड रनिंग आणि सायकलिंग 6 महिन्यापासून, पण गेल्या 1 महिन्यामध्ये ही हॅज स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग गुडघ्याच्या खाली पेन होतंय आणि ही फील्स हिज नी कॅप इज मुव्हिंग ओके वाईल रनिंग. सो ओके. कशामुळे, याच्या मागचं कारण काय आणि कशामुळे होत असेल? अच्छा, सायकलिंग नंतर त्याला असं वाटतं की गुडघाची वाटी अस्थिर आहे. गेल्या वर्षभरापासून थोडं त्यांना वाटतंय की पळताना गुडघ्याची वाटी किंवा सायकलिंग करताना गुडघ्याची वाटी अस्थिर झालेली. एक्सलंट क्वेश्चन. परत एकदा असे खूप माझ्याकडे रुग्ण आहेत, पेशंट्स आहेत की ज्यांना हा त्रास आहे. इसेन्शियली दिस इज कॉल्ड एज पटेलोफिमोरल इन्स्टेबिलिटी. म्हणजे गुडघ्याची वाटी असते ती थोडी आपली सरकल्यासारखी वाटते. लॉकडाऊन मध्ये काही काही लोकांनी भरपूर व्यायाम केला. आता सायकलिंग म्हणा, घरी स्टॅटिक सायकल किंवा बाहेर सायकलिंग, रनिंग म्हणा, कंपाऊंडच्या ते चक्रा मारतात, टेरेसवर चालतात, फिरतात, पळतात, ट्रेडमिल करतात. आणि ह्याच्यानंतर मी खूप पेशंट्स असे पाहिले की त्यांना ही इन्स्टेबिलिटी डेव्हलप होते आणि त्यांचे जे स्नायू असतात पटेलाचे ते वीक होतात आणि थोडेसे ते अस्थिरपणा होतो. आणि आय हॅव सीन दिस अ लॉट. त्याच्यासाठी परत एकदा रूल आउट एनी अदर कॉज. म्हणजे काय असतं की बऱ्याच वेळा जर पाय असे थोडेसे अँगलमध्ये असतील, त्याला आपण जेनू व्हॅल्गम म्हणतो, किंवा क्वाड्रिसेप्स आणि पायाचा जो एक अँगल असतो क्यू अँगल म्हणतात, तो जर जास्त असेल तर तो त्याच्यामुळे कारण असं की गुडघ्याची वाटी निसटू शकते. किंवा काही इंजरी झाल्यामुळे एक साईडची लिगामेंट असते, MPFL ज्याला म्हणतो, मीडियल पटेलोफिमोरल लिगामेंट, ती तुटू शकली असते आणि ती परत कधी कधी जॉईन होत नाही, त्याला क्रॉनिक टेअर एक होतो, त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि अशी काही बरीच कारणं आहेत की CT स्कॅन, MRI मध्ये ते कळू शकतात. तो फर्स्ट इज टू रूल आउट की बाबा काही असं आतमध्ये काही कारण नाहीये गुडघ्यात की ज्याच्यामुळे ती वाटी थोडी सरकल्यासारखी वाटते, थोडंसं इन्स्टेबिलिटी वाटते. अँड इफ वन्स दॅट इज रूल्ड आउट, विच इन 80% ऑफ द पेशंट्स ते नॉर्मल असायचं, MRI CT किंवा जेनू व्हॅल्गम नाही, काय नाही, क्यू अँगल नॉर्मल आहे, मग काय अगेन इट बॉइल्स डाऊन टू की मसल्स जो असतो, खास करून VMO, जो व्हॅस्टस मीडियालिस ऑब्लिकस, तो वीक असतो किंवा गुडघ्याची वाटी थोडी लॅक्स असते. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की जर हा अंगठा मी एवढाच मागे घेऊ शकतो, तुम्हाला दिसत असेल की जास्त मागे जात नाही, पण काही काही लोकांचा असं तो टच होतो, पूर्ण हा अंगठा हाताला टच होतो, ते हायपरलॅक्सिटी असते. अशामुळे ते असू शकतं. त्याच्यासाठी काय आहे, तर त्याच्यासाठी अगेन द इम्पॉर्टंट थिंग इज प्रॉपर फिजिओथेरपी. त्याचे विशिष्ट काही व्यायाम आहेत, ते व्यायाम ते केले पाहिजेत. आणि परत एकदा डॉक्टर सौरभ, मी तुम्हाला विनंती करतो की असे काही व्यायाम आहेत का टू इम्प्रूव्ह द पटेलोफिमोरल इन्स्टेबिलिटी, जे तुम्ही दाखवू शकाल? नक्कीच सर. सो जसं तुम्ही म्हणाला, VMO स्ट्रेंथनिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. त्याचबरोबरीने ITB, इलिओटिबियल बँड म्हणून जो आपला एक फेशिया असतो, so त्याचं स्ट्रेचिंग पण त्याच्या बरोबरीने करणं गरजेचं आहे. सो दिस इज फर्स्ट एक्सरसाइज फॉर VMO स्ट्रेंथनिंग. सो नी एक्सटेन्शनचा जो टर्मिनल एक्सटेन्शनचा पार्ट आहे, की शेवटचं जे 15-20 डिग्रीज जे नीचं एक्सटेन्शन होतं, ते आपल्या ह्या VMO मसलनी केलं जातं. आणि त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी स्पेसिफिकली आपला हा नी 15 to 20 डिग्री अँगलमध्ये त्याच्या खाली काहीतरी एखादा लोड ठेवू शकता, एखादा ब्लँकेटचा रोल ठेवू शकता आणि फक्त तेवढ्या ह्या बेसिक ह्याच अँगलमध्ये पायाला रेझिस्टन्स, एखादा वजन बांधून जर का एक्सटेन्शन केलं की दिस स्पेसिफिक एक्सरसाइज इज फॉर VMO स्ट्रेंथनिंग. त्याच्यानंतर आपण जसे मगाशी स्क्वॉट्स बघितले, त्याच पद्धतीने नाउ दीज आर कॉल्ड एज मिनी स्क्वॉट्स. म्हणजे फक्त एक 15-20 डिग्री खाली जायचंय आणि परत वर यायचंय. सो हा पण टर्मिनल रेंज एक्सटेन्शनचा जो व्यायाम आहे, ह्या व्यायामामुळे पण VMO स्ट्रेंथनिंग होतं. सो हे मिनी स्क्वॉट्स आपण VMO स्ट्रेंथनिंग साठी करू शकतो. सो हे 2 व्यायाम आणि VMO स्ट्रेंथन होईल. त्याचबरोबरीने जसं मी म्हणालो की ITB चे स्ट्रेचेस करणं, ITB कम्प्लिटली फ्लेक्सिबल असणं खूप गरजेचं आहे. सो ITB हा जो बँड आहे किंवा फेशिया आहे, दॅट इज नॉर्मली इट गेट्स टाईट इन रनर्स.
जे अमेच्युअर रनर्स ज्यांनी नवीन रनिंग रिसेंटली रनिंग चालू केलेलं असतं त्यांच्यामध्ये कंटिन्युअस नीवर इम्पॅक्ट पडून पडून ITB टाईट होतो. त्याच्यासाठी ह्या पद्धतीचं स्ट्रेच करणं गरजेचं आहे. की की तुम्ही तुमच्या नीला पुल करा आणि त्याच बरोबरीने ऑपोजिट साइडला टर्न करा. विल सी इट दी अदर साइड. सो नाव यू सी दिस रेड लाईन. इथं हा तुमचा ITB नावाचा फेशिया असतो ज्याला स्ट्रेच करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबरीने सो वाईल वी आर ॲट इट, शुड आय ऑल्सो शो सम सेल्फ मोबिलिटी फॉर पटेला? त्याचा फायदा होईल? डेफिनेटली यू मस्ट शो. आणि काय टेपिंग वगैरे पण मी बऱ्याच पेशंटना ॲडवाइस करतो की तुम्ही चालेल असं सर. पायाला टेपिंग करता, ते दाखवू शकाल का तुम्ही? हो, वी हॅव अ व्हिडिओ ऑफ टेपिंग. आय शो आफ्टर दिस. हो. सो नाव दिस इज कॉल्ड एज सेल्फ पटेलर मोबिलिटी. जी आपली गुडघ्याची वाटी असते ती 4 वेगवेगळ्या डिरेक्शनला मूव्ह होते. कधी कधी नीच्या टाईटनेसमुळं किंवा त्याच्या कॅप्स्युलर टाईटनेसमुळं जेव्हा नीची रेंज ऑफ मोशन खूप फ्री नसते त्यावेळेला तुम्ही स्वतः अशा पद्धतीने त्या बोटांनी जर का तुम्ही गुडघा ताठ असताना पॅल्पेट केलं तर तुम्हाला गुडघ्याची वाटी जाणवेल. आणि दॅट वन्स यू पॅल्पेट दॅट आणि जेव्हा तुमचा गुडघा पूर्णपणे ताठ असतो त्यावेळेला यू कॅन स्टार्ट मोबिलायझिंग इट. असे 2 बोट, एक अंगठा आणि दुसरं बोट याने तुम्ही वर आणि खाली पट्याला मूव्ह करू शकता. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं जर का नी बेंडिंग मध्ये स्टिफनेस असेल तर तो याने कमी होऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड एज सुपिरियर अँड इन्फिरियर ग्लाइड फॉर द पट्याला. सो तुम्ही जर का स्टिफनेस असेल तर एक 10 वेळा अप अँड डाऊन मुवमेंट मध्ये पट्याला ग्लाइड देऊ शकता. त्यानंतर साइड टू साइड मीडियल आणि लॅटरल ग्लाइड पण पट्यालाची महत्वाची आहे. सो अशा पद्धतीने अंगठा आणि आपलं इंडेक्स फिंगर याच्यामध्ये तुम्ही पट्याला होल्ड करून यू कॅन स्टार्ट मुव्हिंग इट साइडवेज. हा व्यायाम तेव्हाच तुम्ही करू शकता ज्या वेळेला तुमचा गुडघा पूर्णतः स्ट्रेट आणि रिलॅक्स्ड आहे. So this patellar mobility will also help you in terms of when there is a stiffness. आणि जसं सरांनी सांगितलं तर त्या पद्धतीने मी I'll quickly just show a video of kinesio taping जे आपण lateral knee instability साठी करतो. तो कायनेशिओ टेप आहे, हे रिजिड टेप पण आपण या केसमध्ये वापरतो कधी कधी ग्लाइड देण्यासाठी. तर आता व्हॉट यू आर सीइंग ऑन द स्क्रीन इज त्या पटेलाला आतल्या बाजूला ग्लाइड देऊन आपण त्याच्यावर टेप लावणार आहोत. हे कायनेशिओ टेप्स तुम्ही खेळाडूंना लावताना बघितलं असेल क्रिकेट फील्डवर, फुटबॉलर्स, यू माइट हॅव सीन दीज टेप्स. सो दीज कायनेशिओ टेप्स they give support at the same time they don't restrict the movement completely. So support देतानाच त्याच बरोबरीने they allow some kind of movement. तो आपण या गुडघ्याच्या वाटेला आतल्या बाजूला होल्ड करून ठेवण्यासाठी जेणेकरून लॅटरली म्हणजे बाहेरच्या बाजूला गुडघा अस्थिर होऊ नये किंवा गुडघ्याची वाटी अस्थिर होऊ नये म्हणून आपण हे वाय शेप मध्ये टेपिंग करतोय. इट्स कॉल्ड एज कायनेशिओ टेपिंग फॉर लॅटरल नी इन्स्टेबिलिटी. एकदा हा टेप लावला की साधारण 3 दिवसापर्यंत यू कॅन लेट द टेप बी. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह वे ऑफ गिव्हिंग सपोर्ट. आणि दीज आर ऑल वॉटरप्रूफ टेप्स. त्याच्यामुळे याच्यावरनं आंघोळ केली, पाणी लागलं, काही झालं तरी त्याला फरक पडत नाही. एकदा टेप लावली की 3 दिवसापर्यंत इट विल कंटिन्युअसली कीप गिव्हिंग सपोर्ट. अशा पद्धतीने दिस इज अ कायनेशिओ टेपिंग फॉर लॅटरल नी इन्स्टेबिलिटी. आपण पुढच्या एक्सलंट, खूप चांगले व्यायाम सांगितले. आणि ह्याच्यात काय होतं की जो वेमो स्ट्रेंथनिंग साठी जो व्यायाम लागतो तो तुम्ही चांगला दाखवला. त्याच्यात हाफ स्क्वॉट्स फार महत्वाचे आहेत, ते तुम्ही चांगले दाखवले. IT बँड स्ट्रेंथनिंगमुळे काय फायदा होतो तो दाखवला. आणि टेपिंग हे तुम्ही घरी पण हे टेपिंग करू शकता, काय अवघड नाही आहे त्याच्यात. जे बाहेरच्या बाजूला वाटी जाते ते थोडं आत खेचून घ्यायची त्या टेपनी आणि मग तुमचे व्यायाम, सायकलिंग, जॉगिंग तुम्ही करू शकता. किंवा चक्क एक नीकॅप घाला, थोडीशी टाईट नीकॅप घालायची. म्हणजे काय होतं की तो गुडघा आहे त्याची वाटी ती सेंट्रली प्लेस्ड राहते. जर नीकॅप लूज असेल तरी ती वाटी हलू शकते. म्हणून एक टाईट नीकॅप घालायचं, हा त्याच्यावरचा एक दुसरा उपाय, विच इज लाईक टेपिंग ओनली. आणि त्याचाही खूप फायदा रुग्णांना होतो. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. अजून काही प्रश्न आहेत का सर? हो सर. सो हा जो प्रश्न आहे सर,
हे आपले जे पेशंट आहेत, तो शी हॅज अंडरगॉन TKR 2 months बॅक, बट हर नी इज नॉट स्ट्रेटनिंग कम्प्लीटली. त्यांचा गुडघा पूर्णतः सरळ होत नाहीये आणि वाईल बेंडिंग द नी ऑल्सो शी इज नॉट व्हेरी कम्फर्टेबल. सो 2 महिने त्यांच्या TKR ला झालेले आहेत, तरी पण गुडघा सरळ होत नाही आणि बेंडिंग कम्फर्टेबल नाही. सो हे कशामुळे होऊ शकतं आणि त्या याच्यासाठी काय करू शकतात, असा त्यांचा प्रश्न आहे. हो, हो. आता जर आपण सर्वसाधारण पाहिलं तर नी रिप्लेसमेंट नंतर साधारण 3-4 महिने हे लागतातच की गुडघा पूर्ण मुवमेंट यायला, त्याची जी मुवमेंट पूर्ववत आहे ती यायला. आणि तोपर्यंत जर योग्य व्यायाम नाही झाले तर हे होतं. ॲज कम्पेअर्ड टू हिप जॉईंट, नी जॉईंट इज सुपरफिशियल, थोडासा सुपरफिशियल जॉईंट येतो आणि हिपला रिकव्हरी फास्टर आहे. नी जॉईंटला रिकव्हरी थोडीशी स्लो आहे बिकॉज ऑफ द सुपरफिशियल नेचर ऑफ द जॉईंट. तर त्याच्यासाठी व्यायाम जास्त करायला लागतो. बऱ्याच वेळा माझ्याकडे काही असे रुग्ण आहेत की ज्यांचे दोन्ही सांधे खुब्याचे बदलले आहेत, पण आता ते गुडघ्याच्या सांधा बदलण्यासाठी आले. एक ऑपरेशन झालं गुडघ्याचं, ते म्हणले की अरे डॉक्टर, जेव्हा खुबा बदलला तेव्हा मी 2 महिन्यात एकदम नॉर्मल झाली होती, आता मला इतका वेळ का लागतो? द आन्सर टू दॅट इज दॅट द मसल्स अराउंड द नी जॉईंट नीड अ लिटल लॉंगर टाइम टू ऍक्टिव्हेट, and the muscles around the knee joint which are cut during the operation, the nerve endings cut झाले असतात, ते रिजनरेट व्हायला थोडा वेळ लागतो ॲज कम्पेअर्ड टू हिप. म्हणून द रिकव्हरी ऑफ अ नी इज ऑलवेज लिटल स्लोअर. आणि त्याच्यासाठी जर आपण त्या पिरियडमध्ये काही विशिष्ट व्यायाम केलेत त्या 2-3 महिन्यात खास करून, तर नक्कीच मग ती रिकव्हरी फास्ट होते. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आता ऑपरेशन झालं म्हणजे आता काही नाही, आता काय व्यायाम नाही, काही नाही. ऑपरेशनच्या आधी मी खूप व्यायाम केले, त्याच्यामुळे फायदाही झाला, पण ठीक आहे, आता शेवटी 4th डिग्रीला माझा आर्थरायटिस झालं, लास्ट स्टेजला झालं, ऑपरेशन केलं, आता मला का व्यायाम सांगता डॉक्टर? आता कशाला व्यायाम? एवढा खर्च करून मी नी रिप्लेसमेंट केला, आता मी व्यायाम नाही करणार म्हणतात. पण तसं नाही आहे ते. यू हॅव टू डू एक्सरसाइजेस. फिजिओथेरपी इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर नी रिप्लेसमेंट. आणि जर ते तुम्ही व्यायाम नीट नाही केले तर मग गुडघा तुमचा दुखायला राहील. आता मी चॅट बॉक्स वाचत होतो, कोणीतरी एक रोबोटिक सर्जरी करून तरी गुडघा दुखतो. तर ह्याचं कारण लॅक ऑफ एक्सरसाइज हे नक्कीच असू शकेल. त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की नी रिप्लेसमेंट झाल्यावर काही विशिष्ट व्यायाम असे आहेत की जे तुम्ही रोज 20 मिनिटं, अर्धा तास सकाळी, 20 मिनिटं, 25 मिनिटं संध्याकाळी 2 वेळा दिवसातून केले तर सगळं तुमचं दुखणं पूर्णपणे जाईल. तर असे काही व्यायाम जे आहेत डॉक्टर सौरभ, ते तुम्ही दाखवू शकाल का की कशामुळे होत आहे, की नी नक्कीच. स्टिफनेस कसा आपण टाळू शकतो? सो जसं आपण मगाशी रेझिस्टेड एक्सरसाइजेस दाखवले, ते सेम व्यायाम आपण नी रिप्लेसमेंट नंतर पण करू शकतो. त्याच्यामध्ये वजन न लावता आपण सुरुवातीला विदाऊट वेट करतो. ओके. आता मला वाटतं जर यांचा जो प्रश्न आहे, जर का आपल्याला त्याला स्पेसिफिक एक्सरसाइज द्यायच्या असतील, तर हा त्यांचा नी पूर्णतः ताठ होत नाहीये म्हणून आहे. तर त्याच्याशी रिलेटेड काही व्यायाम दाखवू का मी? हो, हो, दॅट विल बी एक्सलंट ॲक्च्युअली. मग पण ते पण करायला पाहिजे, हे तुम्ही हो. रिमाइंड केलंय. आणि जस्ट जे काही श्रोते हे बघतायत, हे तुम्ही युट्यूबला किंवा फेसबुकला परत बघू शकता आणि हे व्यायाम तुम्ही परत बघा. एकदा बघून लक्षात येत नाही, पण जर तुम्ही ती क्लिप परत लावली आणि समोर ठेवून ते व्यायाम करून घेतले तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे तुम्ही दाखवाच. आणि श्रोत्यांना मी आज विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यावर तुम्ही व्यायाम करताना हा युट्यूब लावा, फेसबुकला लावा. अवेलेबल आहे ना डॉक्टर सौरभ? हे हो, हो. नंतर येस. बघू शकतात ना? नक्की बघू शकतात. हा, मग आणि तेव्हा हे लावून त्यांनी करावे तरच खरा फायदा होईल. ते सोडून पण सर आपण ह्या सगळ्या व्हिडिओचे व्यायामांचे एक्सटेंडेड व्हर्जन्स पण आपल्या संचेतीच्या युट्यूब चॅनलला आहेत. तर तिथे अच्छा. जाऊन ते बघू शकता. तिथे आपण खूप सिलेक्टेड व्यायाम आज दाखवतोय. ते सोडून ओके. पण पूर्ण प्रोटोकॉलचे पण आपले व्हिडिओज युट्यूबला अवेलेबल आहेत. तर ते अच्छा, पण अच्छा, नक्की वेबसाईटला बघून आहेत. करू शकता. हो, वेबसाईटला आहेत. ओके, फॅन्टॅस्टिक. आता आपण अजून नी रिप्लेसमेंट नंतरचे व्यायाम बघूया. सो आता पहिला जो व्यायाम आहे, जसं ह्या पेशंटला स्पेसिफिक प्रॉब्लेम होता की गुडघा ताठ होत नाहीये. सो त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवत आहोत. सो दिस इज कॉल्ड एज पोस्टिरियर कॅप्सुलर स्ट्रेच. सो ज्यावेळेला नी पूर्ण ताठ होत नाही, जसा इथे थोडा बेंड दिसतोय, तर त्याचं कारण असतं गुडघ्याच्या मागचं जे कॅप्सूल असतं ते टाईट होतं आणि त्याच्यामुळे ते नीला पूर्णतः सरळ होऊ देत नाही. सो त्याच्यासाठी व्हॉट यू हॅव टू डू इज पहिलं तुमचं पाऊल आणि बोटं तुमच्याकडे ओढायचे आणि त्याच्यानंतर आपला क्वाड्रिसेप्स, गुडघ्याचा जो पुढच्या भागातला मसल आहे त्याला टाईट करून गुडघा खाली दाबायचा आहे, जेणेकरून त्या पोस्टेरियर कॅप्सूलला स्ट्रेच मिळेल. हे करताना लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की पाय थोडासा रेस्ट पाहिजे. जसं इथे आपण एक बेडशीटचा रोल करून त्याच्यावर पाय ठेवला, याच्याऐवजी तुम्ही काही वापरू शकता, जेणेकरून गुडघा एक 2 ते 3 इंच हवेत राहील आणि त्या पोस्टेरियर कॅप्सूलला स्ट्रेच मिळेल.
सो हा पहिला व्यायाम आहे. जो गुडघा ताठ तुमचा होत नसेल तर त्याच्यासाठी हा अतिशय चांगला व्यायाम आहे आणि हा तुम्ही करू शकता. ज्यावेळेला बेंडिंग तुमचं जमत नाही आणि तुम्हाला कोणी मदत करायला नाहीये त्या बेंडिंग मध्ये, त्यावेळेला तुम्ही टॉवेल किंवा ओढणी किंवा बेडशीट अशी कसली तरी मदत घेऊन यू कॅन यूज युअर हँड्स. तुम्ही तुमच्या हातांची ताकद वापरून तुमच्या पायाला मदत करू शकता फॉर बेंडिंग. सो अशा पद्धतीने दिस इज कॉल्ड एज अ सेल्फ असिस्टेड, की स्वतःची मदत करून गुडघा वाकवणं. सो दिस इज वन वे तुम्ही यू कॅन डू नी बेंडिंग. किंवा द अदर वे ऑफ डुईंग इट इज, तुम्ही पोटावर झोपून दुसऱ्या पायाची मदत घेऊन गुडघा वाकवू शकता. सो हे पण तुम्ही करू शकता जर का तुम्हाला सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी गुडघा वाकवायला त्रास होत असेल तर जेवढं शक्य होईल या सर्व व्यायामामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की ऑल ऑफ दीज एक्सरसाइजेस शुड बी डन टू पेन टॉलरन्स. म्हणजे जोपर्यंत दुखणं सहन होईल तोपर्यंतच हे व्यायाम केले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पुश करू नका. कारण की जसं सरांनी सांगितलं की मुवमेंट्स नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागणार आहे, त्याला तो वेळ दिला पाहिजे. तोपर्यंत जेवढं सहन होईल तोपर्यंत तुम्ही पुश करू शकता. सो ह्या Absolutely. 3 व्यायामांमधनं यू कॅन गेट युअर नी रेंज ऑफ मोशन बॅक. जसं तुम्ही पहिला जो सांगितला कॅप्स्युलर स्ट्रेच, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा काय होतं की ऑपरेशन नंतर जसं तुम्ही या रुग्णाचा प्रश्न विचारला, गुडघा असा थोडासा बेंड राहतो, डझन बिकम फुली स्ट्रेट. असा जो बेंड थोडा बाक राहतो आणि दॅट इज रिअली व्हेरी ट्रबलसम फॉर वॉकिंग. ते चालताना काय होतं की गुडघा जो बाक असतो तो बाक जो आहे त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम काय होतो की चालायला त्रास होतो. तर तो भाग काढायला दे हॅव टू डू द पोस्चर कॅप्स्युलर स्ट्रेचिंग, जे तुम्ही सुरुवातीला फार छान दाखवलं. आणि गुडघा एकदा ताठ झाला की मग काही प्रॉब्लेम नाही, देन एव्हरीथिंग इज स्मूथ. राईट, बरोबर सर. आणि नॉर्मली पेशंटच्या बाबतीत जे बघितलेलं आहे, कम्प्लीट स्ट्रेटनी हे कम्फर्टेबल नसतो. म्हणून पेशंट घरी गेल्यानंतर एखादी छोटी उशी ठेवतात किंवा एखादा टॉवेलचा रोल ठेवतात आणि तिथे कम्फर्टेबल राहतं म्हणून तो तसाच दिवसभर ठेवला जातो आणि त्यामुळे पोस्टीरियर कॅप्सूल स्ट्रेच होतं. तर थोडं सुरुवातीला त्रास झाला तरी शक्यतो गुडघ्याखाली काही ठेवू नका आणि पाय जेवढा सरळ ठेवू शकाल तेवढा सरळ ठेवा. एक्सलेंट, तो करायलाच पाहिजे. आणि घोट्याखाली नेहमी ठेवायचं, गुडघ्याखाली कधीच काय ठेवायचं नाही. बऱ्याच वेळा ते पोझिशन ऑफ इज असते, पण ते काय होतं की असं ठेवून मग ते ॲटिट्यूड असते सुरुवातीला, मग ते डिफॉर्मिटी होते, मग तसाच राहतो, स्टार्ट होत नाही. So पुढचा जो प्रश्न आहे, सो ही इज अ 45 इयर्स ओल्ड आणि आता गुडघ्यांमध्ये थोडासा वीकनेस आणि क्रॅकलिंग जाणवायला लागलंय. गुडघ्यांमध्ये कटकट असा आवाज येतोय आणि पायऱ्या चढताना पण आता त्रास व्हायला लागलाय. तर या केसमध्ये ते काय करू शकतात असं त्यांचा प्रश्न. आवाज येतोय का गुडघ्यात असा कटकट? हा, थोडा क्रॅकलिंग साऊंड येतो आहे हो गुडघ्यामध्ये. हो. आता चॅट बॉक्स मध्ये हा एक प्रश्न होता की गुडघ्यात कसे आवाज येत आहेत, तर कशामुळे असेल. तर आणि खूप सर्वप्रथम लोकांचे प्रश्न असतात सर नेहमीच की गुडघ्यात आवाज यायला लागलेला आहे. हो हो. तर फारच चांगला प्रश्न आहे हा. सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे सौरभ की गुडघ्यात जेव्हा आवाज येतो तो कशामुळे येतो. तर ह्याची बरीच काही कारणं आहेत. नंबर 1 म्हणजे कधी कधी गुडघ्यात अशी लूज बॉडीज थोड्या असतात, त्या थोड्या इकडे तिकडे हलताना असा कटकट आवाज येतो बेंडिंग करताना. हे झालं एक कारण. दुसरं कारण काय असतं की जे गुडघ्यात सायनोव्हियल फ्लुइड असतं किंवा ते कधी कधी थोडं डिस्प्लेस होताना तसा आवाज येऊ शकतो. तिसरं म्हणजे मेकॅनिकल कॉज, की गुडघ्याची गादी फाटली आहे, मिनिस्कस टेअर आहे आणि जो मिनिस्कस वाकवताना सरळ करताना तो थोडा हलतो, आत बाहेर होतो, क्लंक ज्याला म्हणतो तो पण मिनिस्कस टेअरमुळे असा आपल्याला क्लंक किंवा तो नॉईज येऊ शकतो. शेवटचं कारण असं की आतमध्ये सायनोवायटिस म्हणजे स्नायू असतात, ते स्नायूची सूज होते आणि मग गुडघा वाकवताना सरळ करताना तो डिस्प्लेस होतो आणि तो आवाज येऊ शकतो. सायनोव्हियल फ्लुइड डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. तर ही निरनिराळी कारणं आहे. किंवा कधी कधी कारणच नसतं, म्हणजे कधी कधी लोकांना असं ते वाकवलं की असा आवाज येतो, कट 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 काही असं, तो त्यांना एक टिक्स म्हणतात, म्हणजे त्यांना तो आवाज काढता येतो आणि कधी कधी दुखत पण नाही गुडघा. कधी म्हणतात ते आवाज वाकवताना दुखतं, कधी नाही दुखत. तर अशी बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे गुडघ्यात आवाज येतात, क्रॅकलिंग साऊंड येतात. आणि त्याच्यासाठी मग फर्स्ट अँड फॉरमोस्ट शो अन ऑर्थोपेडिक सर्जन. काय झालं आहे गुडघ्याला, कशामुळे हा आवाज येतो, काय लूज बॉडी आहे, मिनिस्कस टेअर आहे, काय त्याच्यात सायनोवायटिस आहे, पटेला डिस्प्लेस होतोय का, काय ती कारणं शोधून काढा. आणि जर
त्याच्यातलं काहीच कारण नसेल, की बऱ्याच वेळा 50-60% पेशंट्स हॅव नो रिझन ॲट ऑल. मग त्यांच्यासाठी काही विशिष्ट व्यायाम आहेत डॉक्टर साहेब, की ते व्यायाम जर तुम्ही केले तर मग तो आवाज जाऊ शकतो आणि वन कॅन डेफिनेटली बी फ्री ऑफ दॅट साउंड. तर असे काही व्यायाम आहेत, तर तुम्ही दाखवू शकाल का डॉक्टर सौरभ, की काय व्यायाम केल्याने हा आवाज जाऊ शकतो? नक्कीच. सो ज्या वेळेला कुठली पॅथॉलॉजी इन्व्हॉल्व नाहीये आणि तरी पण क्रॅकलिंग होतंय, तर कधी कधी बेटर टोन ऑफ मसल, जेव्हा स्नायूंचा टोन, स्नायूंची ताकद व्यवस्थित वाढते, सो त्याच्यानंतर कधी कधी हा फ्रिक्शन नॉईज कमी होतो. आणि आपण जर का ह्या पेशंट बद्दल बोललो तर त्यांचं वय वर्ष 45 आहे. आणि आपण बाकीचे व्यायाम दाखवले आहेत, तर माझ्याकडे काही सोपे मशीन्सनी करायचे अतिशय सेफ असे जिम एक्सरसाइजेसवर काही व्हिडिओज आहेत, जे पण आपल्या प्रेक्षकांसाठी खूप उपयोगी ठरतील. तर ते दाखवू का? की नक्की दाखवा. दॅट विल बी रिअली व्हेरी व्हेरी युजफुल. सो आता आपण व्हिडिओ आपल्या सेशनमध्ये नेहमीच त्या 4 स्नायूंबद्दल बोलतोय, की क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, ॲबडक्टर्स आणि ॲडक्टर्स, म्हणजे मांडीचे वरचे, खालचे आणि आतल्या बाजूचे आणि बाहेरच्या बाजूचे, अशा 4ही स्नायूंचे मी आता व्यायाम तुम्हाला मशीन्सनी कसं करायचं हे दाखवतो. जिममध्ये मशीन वापरण्याचा फायदा असा होतो, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंजुरी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तो हा पहिला एक्सरसाइज आहे, जो क्वाड्रिसेप्ससाठी आहे, जो आपला मांडीच्या समोरच्या भागातला स्नायू असतो. नॉर्मली हे सगळे मशीन सगळ्या जिममध्ये अवेलेबल असतात. तुमच्या सोसायटीमध्ये जिम असेल तर तिथे असतात. जर काही मशीन्स अवेलेबल नसतील तर मग इफ यू गो बॅक, आय हॅव शोन सम व्हिडिओ जिथे आपण पायाला वजन बांधून एक्सरसाइज करू शकतो, तर ते तुम्ही करू शकता. नाउ दिस एक्सरसाइज इज फॉर दी हॅमस्ट्रिंग, तो मांडीचा मागच्या पायाचा मसल आहे, याला लेग कर्ल्स असं म्हटलं जातं. सो हा व्यायाम पण तुम्ही करू शकता. हा जो पुढचा व्यायाम आहे, याला लेग प्रेस असं म्हटलं जातं. सो या केसमध्ये हा व्यायाम करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, की ज्या वेळेला परत येत आहे त्यावेळेला स्ट्रेट करताना गुडघा पूर्णतः स्ट्रेट करून लॉक करायचा नाहीये, त्याच्यामध्ये थोडा गॅप पाहिजे. आणि परत आता हिप आणि तुमचं पोट यांच्यामध्ये थोडीशी गॅप राहिली पाहिजे, इथपर्यंत तुम्ही परत आणा पाय आणि त्याच्यानंतर सरळ करा. सरळ करताना लक्षात ठेवा की गुडघे पूर्ण ताठ होणार नाही. इथे जर का गुडघे पूर्ण ताठ झाले तर इंजुरीची शक्यता असते. हे करताना तुमची पाठ कम्प्लिटली टेकलेली पाहिजे, तुमचं डोकं मागं टेकलेलं पाहिजे, जेणेकरून स्पाईनवर कुठल्याही प्रकारचा याचा प्रेशर येणार नाही. Now these exercises, this is called as hip abduction. So हे मशीनवर तुम्ही दोन्ही अडक्शन अबडक्शन दोन्ही करू शकता. तर पहिला आपण अबडक्शन म्हणजे बाहेरचा जो स्नायू आहे त्याच्यासाठीचा हा व्यायाम आहे. हे व्यायाम करताना लक्षात ठेवायची गोष्ट की हा स्लो करा, खूप झटका कुठल्याही प्रकारचा लागला नाही पाहिजे. नाउ नेक्स्ट इज हिप अडक्शन, जिथे आपण पाय बाहेरनं आतल्या बाजूला आणतो. सो आतल्या बाजूचे स्नायू आहे त्यांना अडक्टर्स म्हणतात. सो त्यांच्यासाठीचा हा व्यायाम आहे. नॉर्मली हिप अडक्टर्स हे खूप इग्नोर्ड मसल असतात, त्यांच्यासाठी फारसे व्यायाम केले जात नाहीत, पण दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट मसल्स ऑफ द बॉडी आणि त्याचाही व्यायाम करणं गरजेचं आहे. सो या प्रकारे जिमवर मशीनच्या साह्याने तुम्ही अतिशय सोपे आणि सेफ असे हे व्यायाम करू शकता. एक्सलंट. खूप खूप चांगले व्यायाम सांगितले आणि ह्याच्यासाठी जर जिमचा ऍक्सेस असेल तर नथिंग लाईक इट. इट विल बी रिअली व्हेरी गुड. तर नक्की हे व्यायाम केले पाहिजेत आणि त्याचा फायदा निश्चितच होईल. अजून काही प्रश्न आहेत का आता? कारण ऑलरेडी 5:45 होत आलेले आहेत, पण अजून काही एखाद दोन प्रश्न असतील जनरल तर मी आपण आता घेऊया. जस्ट चॅट बॉक्स मधनं जात होतो, तर बऱ्याचपैकी प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यासाठीचे व्यायाम आज आपण म्हटलेले आहेत. त्यातनंही नवीन काही प्रश्न असतील तर मी शोधतो ज्याचा अजून फायदा मिळेल. हो, आणि राहुल तुम्ही पण बघा, जर काही प्रश्न असतील राहुल जे तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्हीही विचारू शकता आणि डॉक्टर सौरभ पण विचारू शकतात. So we can definitely try and answer those questions to the best of सर निशा थट्टे यांचा हा प्रश्न आहे की आय एक्सपिरियन्स नी फ्रीज समटाइम्स, व्हाय डज दिस हॅपन? नी फ्रीज किंवा नी लॉकिंग मला वाटतं त्यांना म्हणायचं आहे. तर नी फ्रीज हेचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं निशाताई. इट मे बी बिकॉज ऑफ लॉकिंग, जसं डॉक्टर सौरभ म्हणाले, और इट मे बी बिकॉज ऑफ सडन स्टिफनेस, की इतका दुखतो गुडघा की सडनली असा तो फ्रीज होऊन जातो, म्हणजे तो पुढं वाकत नाही, सरळ होत नाही
आणि त्या पोझिशनमध्ये थोडा वेळ तो फ्रीज होतो. तर ह्याची कारणं पण आपल्याला शोधून घ्यायला पाहिजेत. त्याच्यात प्रामुख्याने इट कॅन बी बिकॉज ऑफ पॅथॉलॉजी विच इज ब्लॉकिंग द नी, कॅन बी अ लूज बॉडी, अ मेनिस्कस टेअर. त्याच्यामुळे जो गुडघा असा अडकून तो फ्रीज होतो आणि मग तो अनलॉक झाला की मग तो परत ओपन अप होतो. तर कशामुळे तो गुडघा फ्रीज होतोय हे जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी एक्सरे आणि MRI ची जरुरी पडू शकते. आणि त्याच्यानंतर जरी आपल्याला समजा कळलं की काही कारण नाही, तर देन अगेन इट कॅन बी बिकॉज ऑफ सर्टन मसल सोरनेस. तर तो मसल सोर झाल्यामुळे पण गुडघा स्टिफ होऊ शकतो आणि गुडघा स्टिफ झाला की मग तो फ्रीज होऊन मग तो त्रास होतो. तर वी हॅव टू रूल आउट व्हॉट इज द कॉज ऑफ द नी फ्रीज आणि त्याप्रमाणे त्याचा इलाज केला पाहिजे. बट इट विल सफाईस टू से की मेजॉरिटी म्हणजे बहुतेक वेळा नुसता व्यायाम करून तो डिफ्रीज होऊ शकतो आणि परत ओपन अप होऊ शकतो. आणि आताच आपण खूप प्रत्यक्ष पाहिलेली आहेत की काय काय केल्यामुळे तो गुडघा स्टिफ होतो आणि काय व्यायाम केल्याने तो अनस्टिफ होऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग दॅट सर. निशाताई, आय होप तुम्हाला त्यातनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. सुरेखा रत्नपारखे यांचा हा प्रश्न आहे सर. मला अर्थरायटिसचा त्रास आहे. 4 महिन्यापूर्वी माझ्या गुडघ्याचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे. माझ्या डाव्या गुडघ्याचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्या आधी उजवा गुडघा दुखत नव्हता. आता उजवा गुडघा दुखायला लागलेला आहे. तर हे कशामुळे होऊ शकतं? हे सर्जरीमुळे होतं किंवा पेन किलरमुळे हे होऊ शकतं का, असा प्रश्न आहे. नाही, चांगला प्रश्न आहे हा सुरेखाताई. बऱ्याच वेळा काय होतं की जो गुडघा जास्त खराब असतो तो आपण त्याच्यावर लोड देत असतो आणि मग त्याचं ऑपरेशन आपण करतो. मग तो ऑपरेशनमुळे एकदा तो चांगला झाला की त्याचं दुखणं जातं आणि मग लोड जो आहे तो कमी चांगल्या पायावर म्हणजे ऑपोजिट लेगवर येतो आणि मग त्याचा आर्थरायटिस ते लवकर फ्लेअर अप व्हायला लागतं. सो कसं असतं की त्यामुळे आपण कधी कधी तो गुडघा ऑफलोड करायला त्या पायावर वजन देतो जो आर्थरायटिसचा आहे आणि न कळत ऑपरेशन नंतर मग तो गुडघा जास्त दुखायला लागतो बिकॉज ऑफ अननोईंगली पुटिंग मोर वेट ऑन इट. त्यामुळे त्याचाही एक्सरे काढला पाहिजे, त्याच्यात काही आर्थरायटिस आहे का ते बघायला पाहिजे. आणि आर्थरायटिस नसेल आणि जर दुखत असेल तर मात्र मग वी हॅव टू फाइंड आउट अदर कॉजेस. त्याच्यात खुब्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर इट कॅन बी अ रेफर्ड पेन. कमरेमुळे बऱ्याच वेळा सायटिका, स्लिप डिस्क त्याच्यामुळे गुडघ्यात दुखणं येऊ शकतं. सो वी हॅव टू रूल आउट इफ देर इज नो आर्थरायटिस, सम अदर कॉज विच कॅन बी मोस्टली इन द हिप ऑर समटाइम्स इन द स्पाइन. त्यामुळे कमरेचं चेकअप करा, खुब्याचं चेकअप करा जर गुडघ्यात काही सापडलं नाही तर. सो दॅट इज व्हॉट आय वुड थिंक. सुरेखाताई, तुम्ही चेकिंग करून घ्या तुमच्या डॉक्टरकडनं ज्यांनी ते पहिलं नी रिप्लेसमेंट केलंय आणि ते तुम्हाला नक्की सांगू शकतील की तो दुसरा गुडघा आता का दुखतो. थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग इन दॅट डिटेल सर. वेळ आपल्याकडं आज ऑलमोस्ट संपत आलेली आहे. एखादा प्रश्न घ्यायला वेळ आहे सर? हो, एक विचारू एक प्रश्न? लास्ट 2 क्वेश्चन्स आणि देन वी विल स्टॉप. मी विचारू एक प्रश्न सौरभ? हो हो, प्लीज प्लीज. मंदारकडनं एक प्रश्न आहे. एक्सेस वॉकिंग भरपूर केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे आता त्यांचे गुडघे दुखत आहेत. तर हा थोडा वेगळा प्रश्न आहे. एक्सेस एक्सरसाइज आणि वॉकिंगमुळे ह्याच्याबद्दल काय? 2 महिन्यापूर्वी त्यांनी बीचवर चाललेले आहेत सर मंदार, आणि एक्सेस वॉकिंग केलं. त्याच्यानंतर हा पाय दुखायला चालू झाला. सो वेट बेअरिंग वॉकिंग, सायकलिंग मध्ये किंवा बेंडिंग मध्ये त्यांना कुठलाही पेन होत नाहीये, पण वॉकिंग फास्ट किंवा अनइव्हन सरफेसवर जेव्हा ते चालतात त्यावेळेला मात्र पेन आहे. करेक्ट. तर हा जो त्रास आहे जसं बीचवर चालल्यामुळे किंवा अनइव्हन सरफेस, जसं नॉर्मलवर चालताना काही होत नाही पण असं लॉनमध्ये किंवा थोडंसं रफ एरियामध्ये चालला, लॉन लूज सँडमध्ये बीचवर चालला की मग दुखतो. तर ह्याचं कारण बरेच वेळा कॉन्ड्रोमलेशियामुळे होतं. कॉन्ड्रोमलेशिया म्हणजे काय की गुडघ्याचं एक कोटिंग असतं, कार्टिलेज असतं, हाडाभोवती एक कव्हरिंग असतं, त्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो. त्या कार्टिलेजची जी कन्सिस्टन्सी असते ती फर्म टू हार्ड असते आणि बऱ्याच वेळा एका वयानंतर 30, 35, 40, 45 नंतर ती जी कन्सिस्टन्सी असते कार्टिलेजची ती सॉफ्ट होते आणि ती कन्सिस्टन्सी सॉफ्ट झाल्यावर त्याला आम्ही कॉन्ड्रोमलेशिया म्हणतो. सो दॅट मे बी वन ऑफ द मेन रिझन्स की वाय दिस पेन इज कमिंग ऑन अनइव्हन सरफेसेस, स्टेप्स चढताना उतरताना बीचवर. तर ते आपण नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे की हे काही आहे का. आणि ते कसं जाणायचं म्हणजे एक्सरे काढायला लागेल, परत ऑर्थोपेडिक सर्जनकडे जायला लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कळू शकेल की कशामुळे तो त्रास होतोय. सो दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल हिम. एक चेकअप करून घ्या
आणि वय किती आहे त्यांचं? वय लिहिलंय का त्यांनी कॉलम मध्ये? नाही, वय ओके, नाही. आपण नंतर विचारून घेऊ त्यांना आणि त्यांचे काही प्रश्न असेल त्याचेही नंतर पुढे उत्तर देऊ. पण इट विल सफाइस टू से दॅट मोस्ट ऑफ द टाइम्स देर मे बी कॉन्ड्रोमलेशिया अँड दिस कॉन्ड्रोमलेशिया कॅन कॉज दिस काइंड ऑफ पेन. तर ते रूल आउट केलं तर बरं होऊ शकेल. आणि मग त्याच्यानंतर व्यायाम, जे आज तुम्ही भरपूर व्यायाम सगळे दाखवले, तर ते व्यायाम त्यांना करणं जरुरी आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊ अँड देन वेळ झालेला आहे, देन वी कॅन स्टॉप. सर, आपल्याला भरपूर प्रश्न काफ पेन बद्दल किंवा पोटरीत गोळ्या येण्या यांच्याबद्दल पण भरपूर प्रश्न आलेले आहेत. सो त्याच्या मागचं काही कारण कशामुळे होतं? आणि तुम्ही एवढ्या वर्षात बऱ्याचदा ऐकलं असेल की दिस इज अ व्हेरी कॉमन कंप्लेंट. सो त्याच्याबद्दल जर का तुम्ही थोडी माहिती देऊ शकलात की ते कशामुळे होतं? नक्कीच नक्कीच. तर काफ पेन ह्याच्यामुळे बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतं. सर्वप्रथम म्हणजे विटॅमिन ई ची कमतरता. म्हणजे विटॅमिन ई जे असतं, इव्हियॉन गोळ्या ज्या आम्ही देतो, ते जर नसतील तर ते काफ सोर होतात. सेकंड म्हणजे कधी कधी डीप वेन थ्रॉम्बोसिस होतं, की तिथं रक्तवाहिन्यात गाठी होतात आणि काफ स्वेलिंग होऊ शकतं. दॅट इज द सेकंड कॉज. द थर्ड कॉज ऑफ काफ पेन इज एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस. आणि हे आपण वाटतं तेवढं रेअर नाहीये. त्याच्यामुळे ते कंपार्टमेंट प्रेशर वाढतं आणि कंपार्टमेंट प्रेशर वाढल्यामुळे मग तो गुडघा दुखू शकतो. तर घोटा खास करून आणि अँकल आणि काफ मसल्स. तर एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस, विटॅमिन ई डेफिशियन्सी, थ्रॉम्बोसिस, डीप वेन, ही काही काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे काफ पेन होऊ शकतो. तर सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की कशामुळे काफ पेन होते. The second thing is, how do you solve this problem? First is to make a diagnosis. Again, if there is no thrombosis, no compartment syndrome, मग तुम्ही विटॅमिन ई ची गोळी चालू करा, इव्हियॉन 400 मिलीग्रॅम्स डेली 1. आणि मग एक्सरसाइजेस. त्याच्यासाठी ते तुम्ही मगाशी काफ पंप एक्सरसाइजेस दाखवले, टिपटो एक्सरसाइजेस दाखवले, डॉसिफ्लेक्शन ऑफ द अँकल तुम्ही करून ते काफ टाईट लूज करू शकतात. स्टॉकिंग्स घालू शकतात. स्टॉकिंग्स आर एक्स्ट्रीमली युजफुल. स्टॉकिंग्स, पायाचे अख्खे जे नी कॅप लांब असतात ते घोट्यापासून अँकल पर्यंत, घोट्यापासून गुडघ्यापर्यंत घालू शकतात. आणि ऑल दीज थिंग्स कॅन डेफिनेटली हेल्प टू रिड्यूस युअर काफ पेन. तर हा खूप एक चांगला प्रश्न विचारला आणि आय होप दिस आन्सर्स द क्वेश्चन. थँक्यू सो मच. सर, मगाशी मंदार सरांचं जे आपण बोलत होतो, सो त्यांचं एज 45 इयर्स आहे, जे तुम्ही विचारलं होतं त्यांनी आता जे रिस्पॉन्ड केलं. राईट राईट. सो दिस अ व्हेरी टिपिकल एज. मी म्हणलं ना 40-45 मध्ये हे कॉन्ड्रोमलेशिया होऊ शकतं. So I think that may be the reason. So Yes. we should get an orthopedic checkup and start medications and physiotherapy. Right. Okay, so that's all the time we have today. And just before concluding, I would like to tell the viewers की जे काही आज व्यायाम आपण दाखवलेत किंवा सरांनी जे डायग्नोसिस सांगितलेले हे खूप लिमिटेड माहितीवर सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत जे इन्व्हॉल्व होऊ शकतात. सो बिफोर स्टार्टिंग एनी ऑफ दीज एक्सरसाइजेस किंवा कुठल्याही गोष्टी, एकदा तुमच्या ऑर्थोपेडिशियनला किंवा फिजिओथेरपिस्टला तुम्ही संचेती हॉस्पिटलमध्ये येऊन आमच्या फिजिओथेरपिस्टला किंवा सरांना तुम्ही भेटू शकता. बट इट इज ऑलवेज अ गुड आयडिया टू गेट अ डायग्नोसिस फर्स्ट बिफोर स्टार्टिंग विथ द ट्रीटमेंट. दो ऑल दी एक्सरसाइज आर सिम्पल आणि हार्मलेस, तरी पण खूप व्हेरिएबल फॅक्टर्स असतात. पर्सन टू पर्सन खूप गोष्टी डिफर करतात. सो प्लीज कुठलेही एक्सरसाइज करायच्या आधी इट्स अ गुड आयडिया दॅट यू गेट अ डायग्नोसिस. ऍब्सोल्युटली राईट. डायग्नोसिस, निदान हे करणं सर्वात महत्वाचं आहे. कारण निदान नाही केल्याने नुसतेच आपण व्यायाम केले तेही चांगलं नाही. इवन दो द सोल्युशन फॉर मोस्ट ऑफ युअर प्रॉब्लेम्स इज एक्सरसाइज, डोंट डू इट विदाउट अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम. कन्सल्ट युअर ऑर्थोपेडिक सर्जन. त्यांचं ओपिनियन घ्या. आता लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, तर व्हर्च्युअली ओपिनियन घ्या. आता बऱ्याच डॉक्टर्स व्हर्च्युअली सेवा देत आहेत, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. Come to a diagnosis and then start the exercises. But let me tell you, let me re-emphasize, most of the orthopedic problems, in fact, majority of the orthopedic problems can be solved to a large extent by physiotherapy. फिजिओथेरपी केल्याने बरेचसे ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम सुटू शकतात, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. नुसतंच पेन किलर गोळ्या घेण्याची आवश्यकता नाहीये. व्यायाम करा आणि नक्की तुमचं जे गुडघ्याचं दुखणं आहे ते बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. थँक्यू.
थँक्यू सो मच सर. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. खूप छान आजचा झाला आज प्रोग्राम झाला. आज आपण त्यांना जे व्यायाम सांगितले त्याचं तुम्ही महत्व पटवून दिलं. आय होप त्याच्यामुळे मोर पीपल विल गेट टुवर्ड्स एक्सरसाइजेस आणि मेकिंग शुअर जसं तुम्ही म्हणालात की मेकिंग देम पार्ट ऑफ द रुटीन आणि रोज एक 15 मिनिटं 20 मिनिटं ते व्यायाम नक्की करतील आणि त्यातनं सगळ्यांना फायदा होईल. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे सर. Thank you, Saurabh. Thank you, Rahul. Thank you, Rupal, for bringing this together. And thanks to all staff of Helios and Ortho TV, especially Ashok Sham, for getting this program to our viewers. Till next time, thank you. थँक्यू सो मच. अँड टू ऑल आर व्ह्युअर्स वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आम्ही पुढच्या महिन्यात परत अशा इंटरेस्टिंग टॉक बरोबर सरांबरोबर परत येऊ. तोपर्यंत आतापर्यंत झालेले जे आपले 6 सेशन्स आहेत सगळ्यांचे व्हिडिओज हे युट्यूबवर संचेतीच्या फेसबुक पेजवर अवेलेबल आहेत. हे सोडून ऑल अदर सर्जन्स ऑल्सो डू व्हेरी इंटरेस्टिंग टॉक्स ऑन अदर टॉपिक्स. सो प्लीज डू सबस्क्राईब टू दॅट अँड कंटिन्यू वॉचिंग ऑल द ग्रेट कंटेंट दॅट ॲट संचेती and Helios we are trying to create for your viewership. Thank you so much for joining us. Thank you, everybody.